मित्रांनो, झी मराठीवरील लक्ष्मी निवास ही मालिका प्रेक्षकांची आवडीची मालिका बनलेली आहे। या मालिकेमधील साकारणाऱ्या सर्वच कलाकारांनी प्रेक्षकांची कमी वेळेमध्येच मनं जिंकलेली आहेत। नुकताच या मालिकेबद्दल एक मोठी बातमी समोर आलेली आहे। पाहूया काय आहे सविस्तर माहिती। तर मित्रांनो, लक्ष्मी निवास ही मालिका कन्नड मालिका लक्ष्मी निवासाचा या मालिकेचे रिमेक आहे। त्यामुळे मालिकेमध्ये येणारे सर्व ट्विस्ट हे रिमेक मालिकेमधूनच घेतले जात आहे। परंतु नुकताच या मालिकेमधला एक ट्विस्ट हा दुसऱ्या मालिकेमधून घेतला असल्याचं समजलेलं आहे। नुकताच जयंत जान्हवी यांचं लग्न झालेलं दाखवण्यात आलेलं आहे। त्यानंतर जान्हवी ही जयंत सोबत त्याच्या पॅलेस मध्ये राहायला गेलेली दाखवण्यात आलेली आहे व पुढेच बेडरूम मध्ये जान्हवीच्या साडीच्या इथे एक कॉकरोच येतो व त्या कॉकरोचला पाहून जान्हवी खूपच घाबरून जाते। पण तेवढ्यातच जयंत तिथे येतो आणि जयंत तो कॉकरोच आपल्या हाताने कुचकरून दुधाच्या ग्लासामध्ये टाकतो आणि ते दूध स्वतः पितो। जयंतचं हे रूप पाहून जान्हवी खूपच घाबरून जाते। परंतु आता हा ट्विस्ट वादाच्या भोवऱ्यात आला असल्याचं समजलेलं आहे, कारण जसेच्या तसे ट्विस्ट हे हिंदी मालिका सौभाग्यवती भव या मालिकेमध्ये सुद्धा झालेलं आहे व तसंच कॉपी लक्ष्मी निवास या मालिकेने सुद्धा केलेलं आहे असं मालिकेचे प्रेक्षक म्हणतायत। त्यामुळे तुमच्या मालिकेच्या लेखकाला जर सुचत नसेल तर मालिका बंद करून टाका। इतर मालिकेंमधले भाग घेऊन अशी मालिका वाढवता येणार नाही व असं काही फायदा सुद्धा नाही असं मालिकेचे प्रेक्षक म्हणतायत व या सर्व ट्विस्टमुळे लक्ष्मी निवास या मालिकेला सध्या खूपच ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे। तर मित्रांनो, तुम्ही लक्ष्मी निवास ही मालिका पाहता का? तसेच मालिकेमध्ये चालू असलेल्या या ट्विस्ट बद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्कीच सांगा।